साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. केस गळणाऱ्या रुग्णांची संख्या पोहोचली 100 वर. गावातील पाण्यामध्ये नायट्रेटचे व TDSचे प्रमाण धोकादायक असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल. पाणी वापरण्यायोग्य आणि पिण्यायोग्य नाही, आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरूच. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता तब्बल 100 वर पोहोचली आहे. तर आरोग्य विभागाने घेतलेल्या गावांमधील पाण्याच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल समोर आला असून पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण जे 10% असायला पाहिजे ते तब्बल 54% आढळून आले आहे. तसेच TDSचे प्रमाण 2100 आहे, जे फक्त 110 असायला पाहिजे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी आज गोंडगाव आणि कातखेड या गावांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे पाणी पिणे आणि वापरण्याकरता अयोग्य असल्याचा अहवाल देत क्लिनिकल टेस्टमध्ये प्रथमदर्शनी हे फंगल इन्फेक्शन दिसत असले तरी अजून खोलात जाऊन या बाबतीत नेमकं काय निष्पन्न होते यावर आरोग्य विभाग काम करत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे. मागील 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील भोनगाव प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या बोंडगाव, तालवड, कटोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ भोई या गावांसह जवळा बुद्रुक व जलम प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही गावांमधील एकूण 100 जणांना संसर्ग झाला आहे. काही गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. यानंतर आरोग्य पथकांनी या गावांमध्ये पोहोचून पाण्याचे काही नमुने घेतले होते. याशिवाय आर्सेनिक व लीड तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवल्याची व शेगाव तालुक्यातील बाधित गावात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहितीही डॉक्टर अमोल गीते यांनी यावेळी दिली. प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच. तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं. तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं. त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे. आणि त्याचा TDSसुद्धा 2100 आहे. लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही. त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे. एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील. पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत. त्यामुळे केस गळतीचं प्रमाण त्याच्यामुळे झालं का असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही. तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे. आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. इपिडेमॉलॉजिकल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून. आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते. जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली. रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल. पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. पाण्याचा वापर करावा की नाही करावा काय म्हणतात? आता हे बोलणं, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत. कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार. बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे.